बघा इथं दिलेलं रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन x⁴. इथं काय दिलेलं आहे x⁴ अपॉन x³ प्लस 1. बघा इथं x⁴ अपॉन x³ प्लस 1. इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर न्यूमरेटरची डिग्री काय आहे 4 आहे आणि डिनॉमिनेटरची किती आहे 3 आहे. म्हणजे हा कुठला फ्रॅक्शन आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. हा कोणता फ्रॅक्शन आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल तर काय करावं लागेल त्याला प्रॉपरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग प्रॉपरमध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल हा डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड करायचं आपल्या नॉर्मल मेथडने. बघा मग आता इथं काय करायचं डिनॉमिनेटर काय आहे x³ प्लस 1 आणि इथं आहे x⁴. मग बघा आता इथं काय आहे की x⁴ आहे आणि इथे x⁴ आहे. मग याला कितीने मल्टिप्लाय केलं तर x⁴ येणार. तर एक्सनी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. मग एक्सचा भाग जाणार. मग इथे येणार आहे x इंटू x³ x⁴ आणि x इंटू प्लस 1 इथे येणार आहे प्लस एक्स. आता आपल्याला याच्यातनं करायची राहते सबस्ट्रॅक्शन म्हणून इथं मायनस साईन घ्या. मग मायनस साईन घेतल्याने बघा याला मायनस घेतलं तर याचं साईन पण काय होणार आहे मायनस होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं प्लस पण मायनस होणार आहे. मग त्याच्यानंतर डिवाइड बाय आता बघा ही मायनसची टर्म आणि ही प्लसची टर्म काय होणार कट होऊन जाणार. ही x⁴ आणि मायनस x⁴ कट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय राहिलं बघा इथं 0 आहे वरती म्हणजे इथं राहिलं फक्त मायनस एक्स. मग बघा आपला जो क्यू आहे तो काय आला एक्स आला आणि रिमाइंडर जी ती काय आली मायनस एक्स आली. ठीक आहे. मग आता आपल्या त्या फॉर्ममधल्या मग फॉर्ममधली त्यांनी बघा x⁴ अपॉन x³ प्लस 1 इक्वल्स टू हा एक्स प्लस आता हा रिमाइंडर आहे मायनस एक्स अपॉन इथं काय येणार x³ प्लस 1. नंतर ना बघा याचं काय होईल एक्स मायनस एक्स अपॉन x³ प्लस 1. ठीक आहे. आता मी इथं मायनस साईन पुढे घेऊन टाकलो x³ प्लस 1. मग बघा आता याला काय करायचं हा आपल्याला फ्रॅक्शन तो पण कुठला आला प्रॉपर फ्रॅक्शन हा होता इम्प्रॉपर. यालाच आपण भागाकार करून एक्स मायनस एक्स अपॉन x³ प्लस 1च्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग आता तुम्ही याचं काय करशाल याचे फ्रॅक्शन काढायचे काय करायचे फ्रॅक्शन काढायचे. बघा तर इथं जर तुम्ही बघितलं हा जो आहे हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. हा कोणता फ्रॅक्शन आहे प्रॉपर. आणि हा काय फ्रॅक्शन नाही हा आता एक टर्म झाली. तर याची आपल्याला आता काय करावं लागेल फ्रॅक्शन काढावं लागेल. तर मग बघा फ्रॅक्शन काढायचे आता मग इथं बघा ही टर्म साईडला घ्या. मग एक्स अपॉन x³ प्लस 1 ठीक आहे. मग x³ प्लस 1 आहे तर इथं काय आहे की a³ प्लस b³ फॉर्म आहे म्हणजेच कसा बघा x अपॉन x³ प्लस आता 1चा क्यूब काय आहे की 1च येतो म्हणजे 1चा क्यूब आपण लिहू शकतो. मग इथं आलं a³ प्लस b³. मग a³ प्लस b³ काय राहतं तर a प्लस b त्याच्यानंतर राहतं इथं a मायनस ab a² मायनस ab प्लस b². ठीक आहे. तर मग आता या फॉर्ममध्ये याला लिहा. मग याला जर आपण या फॉर्ममध्ये लिहिलं तर ही साईड तशीच राहणार एक्स अपॉन इथे येणार एक्स प्लस 1 कारण की ए ॲज अ एक्स आहे बी ॲज अ 1 आहे. मग इथे येणार एक्सचा स्क्वेअर प्लस प्लस नाही मायनस एक्स इंटू 1 एक्स प्लस 1चा स्क्वेअर 1. मग हा आला बघा यो फॉर्म. मग आता इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर कोणते फॅक्टर आहे हा तर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. हा काय क्वाड्रेटिक फॅक्टर आहे. याचे फॅक्टर पडतात बघा क्वाड्रेटिक टर्म आहे याचे फॅक्टर येतात का इथं ॲडिशन मल्टिप्लिकेशन पाहिजे प्लस 1 सबसेक्शन पाहिजे ॲडिशन पाहिजे -1. मग -1 इंटू 1 जर केलं त्यांची जर आपण ॲडिशन केली तर ते 0 येते म्हणजे हे काय आहे इरिड्युसिबल क्वाड्रेटिक टर्म आहे. मग याच्यात फॅक्टर काय येणार a अपॉन बघा याचे जे आपलं केस थर्ड आहे मग केस थर्डनुसार a अपॉन काय येणार फर्स्ट फॅक्टर एक्स प्लस 1 प्लस आता इथं वरती क्वाड्रेटिक टर्म असेल तर bx प्लस c घ्यायचं अपॉन
इथे येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. ठीक आहे. मग बघा आता इथं हे आलं इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग एक्स अपॉन एक्स प्लस 1 आणि एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे. मग एक्स प्लस 1. मग इथं काय येणार, एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. मग डिनॉमिनेटर दोन्ही बाजूला सेम आहे म्हणून काय केलं आपण, कॅन्सल केला. ठीक आहे. मग आता इथे येणार आहे एक्स इंटू ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 प्लस बी एक्स प्लस सी आणि इथे येणार आहे एक्स प्लस 1. इक्वेशन नंबर 2 आलं. मग आता आपल्याला काय करायचं, ए बी आणि सीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग आता बघा फर्स्ट फॅक्टर इथं काय आहे, एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0. मग आता याला काय करायचं, एक्स इक्वल्स टू काय येणार -1 पुटिंग इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग आता जिथं जिथं एक्स दिसेल तिथं काय पुट करायचं -1. मग इथे येणार आहे -1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये -1चा स्क्वेअर नंतर इथं येणार आहे -1. मग बघा आता इथं ऑलरेडी मायनस आहे, ब्रॅकेटमध्ये येणार -1 प्लस 1. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस इथं बघा बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -1 प्लस सी इथे येणार -1 प्लस 1. आता इथं -1 प्लस 1 0 होणार म्हणजे ही पूर्ण स्टर्म काय होणार 0 होणार. मग इथं -1 ॲज इट इज. नंतर बघा ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -1चा स्क्वेअर 1 येतो प्लस आता हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार +1 प्लस. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी +1 होता आणि ही टर्म काय झाली पूर्ण 0 झाली. कशामुळं, याच्यामुळं. मग इथे येणार आहे -1 3a. ठीक आहे. म्हणजेच ए इक्वल्स टू काय आलं -1/3 आलं. ठीक आहे. मग बघा आता ए इक्वल्स टू -1/3. आता एची तर व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता काय करायचं, आता आपल्याला सीची फाइंड आउट करायची. मग बघा इथं आता काय केलं आहे, -1 पुट केलं आहे, 0 पुट केलं आहे का नाही पुट केलं आहे. जसं नंबर लाईनवरती बघा 0 1 इथं आहे -1 हा -1 झाला आहे. आता 0 पुट करा. मग इथं लिहायचं एक्स इक्वल्स टू 0 पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. ठीक आहे. तर मी हे थोडंसं व्यवस्थित काढतो, तुम्हाला नंतर कळायचं नाही. हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे. ठीक आहे. बघा नंबर लाईन राहते आपली अशी. या नंबर लाईनवरती आपण आतापर्यंत 0 1 -1. ठीक आहे. मग याच्यामधला आपण कुठला पुट केला आता, तर आपण पुट केला आहे -1. आता कोणता पुट करायचा 0. मग 0 पुट केल्यानंतर बघा जिथं जिथं एक्स येते तिथं 0 घ्यायचा. आता मग आपलं इक्वेशन आहे एक्स म्हणजे एक्सच्या जागेवरती 0 1 इंटू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0चा स्क्वेअर -0 प्लस 1. त्याच्यानंतर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 0 प्लस सी. त्याच्यानंतर पुन्हा ब्रॅकेटमध्ये 0 - 1. मग बघा 0 इक्वल्स टू आता इथं 0 स्क्वेअर 0 0 -1 0 0 प्लस 1 1 1 इंटू ए प्लस बी इंटू 0 0 आणि इथं -1 मग सी इंटू -1 मायनस सी येणार. म्हणजेच 0 इक्वल्स टू ए प्लस ए मायनस सी. मग बघा इथं काय होणार, एची व्हॅल्यू पुट करायची. मग एची व्हॅल्यू किती -सी. मग 0 इक्वल्स टू -1/3 मायनस सी. मग हा मायनस सी इकडे नेला तर काय होणार प्लस होणार. म्हणजेच सी इक्वल्स टू काय आलं आपलं -1/3 आलं. मग बघा सीची व्हॅल्यू भेटली आपल्याला -1/3 आणि एची पण किती होती -1/3 होती. ठीक आहे. मग आता आपल्याला एची पण व्हॅल्यू भेटली आणि बीची पण व्हॅल्यू भेटली. ठीक आहे.
मग आता ए बी भेटला, आता काय फाइंड आउट करशील तुम्ही, सी फाइंड आउट करायचं. तर इथं सीची व्हॅल्यू बरोबर आहे, ठीक आहे, आणि एची पण आपली 1 आली होती. आता आपल्याला काय करायचं, सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सीची आली आहे, बीची काढायची. तर बीची व्हॅल्यू काढायला काय करावं लागेल, बरोबर आहे. बघा इथं हा जो आहे बघा, इथं x+1 आहे हा. का, कारण की इथं बघा इथं प्लस आहे, ठीक आहे. मग मी तेच म्हणलं कसं काय येत आहे. मग हा +1 × 1 हे सीच येणार आहे, फक्त काय येणार, सी. हे सी येणार प्लस, मग इथं प्लस साईन येणार, सॉरी इथं प्लस येणार. मग सी इक्वल्स टू काय भेटणार आपल्याला, हे मायनस इकडे गेल्यावर प्लस भेटेल, ठीक आहे. म्हणजे सी इक्वल्स टू काय आलं आपलं, 1/3 आलं फक्त, 1/3, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला ए आलता -1/3 आणि सी आलता 1/3. आता आपल्याला फाइंड आउट करायचं बी. मग आता बी फाइंड आउट करायला काय करावं लागेल, नेक्स्ट पेजवरती बघा, इथं आपण -1 पुट केलं, 0 पण पुट केलं. आता 1 पुट करायचं. काय करायचं, 1 पुट करायचं. मग लिहायचं पुट x = 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये काय करायचं, आता x = 1 पुट करायचं. मग इक्वेशन 2 काय होतं, x² म्हणजेच 1² - x म्हणजेच 1 + 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय होतं, 1² - 1 + 1. त्याच्यानंतर बघून घ्या काय, या साईडला x आहे, ठीक आहे. मी इक्वेशन कॉपी करून घेऊ आपण इथून. ठीक आहे, x = किती पुट करतोय आपण, x = पुट करायचं आहे आपल्याला 1. आणि इक्वेशन 2 जे ते आपण कॉपी करून आणलंय बघा. तर इक्वेशन 2 हे याच्या जागेमध्ये काय करायचं, जिथे जिथे x आहे तिथं 1 पुट करायचं, ठीक आहे. मग बघा आता इथं 1 पुट करा. ठीक आहे. तर इथं 1 = ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 1² - 1 + 1 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 1 प्लस सी. इथं पण येणार आहे 1 + 1. मग इथं 1 = ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 - 1 + 1 प्लस बी प्लस सी. कारण बीला जर 1ने मल्टिप्लाय केलं तर बीच राहणार आणि इथे येणार आहे 2. मग 1 = ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे इथं 1 प्लस बी प्लस सी. आता बघा इथं 2ने मल्टिप्लाय करून द्या, मग 2b + 2c. मग आता इथं 1 = a + 2b + 2c. मग एची व्हॅल्यू काय होती, -1/3 होती. a = -1/3 अँड c = काय येतं 1/3. मग पुट करा ते इक्वेशनमध्ये. मग इथं काय येणार 1 = एच्या जागेवरती एची व्हॅल्यू किती, -1/3 प्लस 2b प्लस 2 × 1/3, ठीक आहे.
मग इथे येणार आहे आता बघा इथं 1 इक्वल्स टू -1/3 प्लस हा काय होणार 2/3 होणार. मग याला आधी लिहू आपण 2/3 प्लस 2b. मग हा 2b इकडे न्या, हा 1 इकडे आणा. मग हे काय येणार -2b इक्वल्स टू, किंवा हे सगळ्या टर्म इकडे न्या. म्हणजे इथं काय होणार बघा, हा 2b ॲज इट इज राहिला. मग 1 मायनस, आता हे मायनस टर्म काय होणार प्लस होणार 1/3, आणि ही काय होणार मायनस टर्म होणार. मग इथं b इक्वल्स टू काय येणार बघा, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग इथं डिनॉमिनेटरला 1 आहे, मग 3 मल्टिप्लाय करला 3 प्लस हा 1, नंतर इथं -2/3. मग बघा हा 2 इकडे गेलं काय होईल डिवाइड होईल. मग b इक्वल्स टू 3 आणि 1 4, 4मधून 2 गेले, इथं राहिले 2/3, आणि हा गुणिले 2 इकडनं आला. मग b इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 1/3. मग b ची व्हॅल्यू किती आली आता 1/3. मग b पण 1/3 आला. a b आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे, ठीक आहे. मग आता हे सगळ्या काय करायचे, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. मग इक्वेशन 1 काय आपलं, मग बघा आता पुटिंग a इक्वल्स टू -1/3, b इक्वल्स टू 1/3 आणि c इक्वल्स टू 1/3, ठीक आहे. मग तिन्हीच्या पण व्हॅल्यू काय भेटल्या आपल्याला 1/3 भेटल्या. फक्त a ची व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह आली. मग आता इक्वेशन 1 कुठे आहे आपलं, तर ये बघा इथं, याला कॉपी करून घेऊ. बघा याला मी कॉपी करतो इथून इक्वेशन 1ला, आणि पुढच्या पेजवरती पेस्ट करतो, ठीक आहे. बघा इक्वेशन 1 आपण कॉपी करून आणलंय. आता त्याच्यात काय करायचं, ए बी ची व्हॅल्यू पुट करायची. मग ए बी ची व्हॅल्यू काय काय बघा, च्या जागेवरती येल्या म्हणजे इथे येणार आहे x+1, नंतर x² मायनस x+1, ठीक आहे. मग इक्वल्स टू ए काय इथं -1/3, -1/3 इथे येणार आहे x+1 प्लस, आता बी काय आपला 1/3, आणि सी पण काय 1/3, 1/3x प्लस 1/3, ठीक आहे, अपॉन इथं x² मायनस x+1. मग आता हे ॲक्च्युली आपलं प्रॉपर केल्यानंतर ना आलेलं फ्रॅक्शन होतं. ओरिजिनल फ्रॅक्शन कुठे आहे आपला, तर ओरिजिनल इथे बघा, म्हणजे मेन फ्रॅक्शन. मग आता ही टर्म पण कॉपी करून घेऊ, आणि याच्यामध्ये या टर्मच्या जागेवरती ती टर्म लिहू, ठीक आहे. Ctrl+C. तर बघा ही आपली काय होती मेन टर्म होती, बरोबर आहे की नाही. मग आता ह्या टर्ममध्ये काय करायचं, आपली ती आधीची, आता ही जी टर्म होती याचे पार्शियल फ्रॅक्शन आणले आपण, त्याच्या जागेवरती हे लिहून टाकायचं, ठीक आहे. तर बघा मग आता किती येणार x⁴ इक्वल्स टू x ॲज इट इज मायनस ह्या टर्मच्या जागेवरती हे लिहायचं पूर्ण. इथे येणार ब्रॅकेटमध्ये -1/3 अपॉन x+1 प्लस 1/, आता 1/3 आपण इथं कॉमन पण घेऊ शकतो, ठीक आहे, कारण हे दोन इकडे पण आहे. इथं कॉमन घ्या वाटलं तर 1/3. मग इथं येणार आहे x+1 पण इथे येणार आहे x² मायनस ax+1, हा ब्रॅकेट कम्प्लीट, ठीक आहे. मग हे आलं आपलं फायनल आन्सर. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, ठीक आहे. तर बघा हा प्रॉब्लेम थोडा इम्पॉर्टंट आहे, हा पेपरला आता के स्कीममध्ये पण आलेला आहे, ठीक आहे.
याच्यासारखाच एक सेम प्रॉब्लेम आहे, फक्त इथं काय आहे की x⁴ आपण x-1 आहे, तो आपण आता नेक्स्ट याच्यात बघू. हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्यासारखाच अजून एक प्रॉब्लेम, फक्त इथं मायनस साईन आहे. ठीक आहे, तो पण तुम्ही सॉल्व्ह करून बघा.